केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेत आज बोलल्या। हे त्यांचं पहिलं भाषण विधान परिषदेत। सुनेत्रा पवार यांनी यावेळी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याला लक्ष केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत महिला सक्षमीकरणाचा रोडमॅप मांडला। आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, असंघटित महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार तसेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्याची गरज शासनाने ओळखलेली आहे। त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदही करण्यात आलेली आहे। महिला बचत गट आणि सहकारी संस्थांचे बळकटीकरण, कौशल्य आणि उद्योजकता विकास, महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी विशेष उपाययोजना, किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण, डिजिटल साक्षरता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधीचे क्षमतावर्धन तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी यावर शासनाचा विशेष भर आहे। कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन, आशा आणि अंगणवाडी सेविका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि विविध क्षेत्रातील महिला कामगारांचे सक्षमीकरण करत महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। अध्यक्ष सभापती महोदय, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे केवळ सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे। त्यांचा मानसिक आधार, बळ दिलं गेलं पाहिजे याची जाणीव सरकारला आहे। त्या दृष्टीने सरकार काम करत आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की जेव्हा स्त्रीमध्ये बदल होत जातो तेव्हा समाजातही बदल होणे अटळ आहे। समाज बदलाची प्रतिक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते। त्यामुळे स्त्री ही समाज बदलाची इंडेक्स असते। आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये समाज परिवर्तनाचं अत्यंत गहन तत्व दडलेलं आहे। यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान पूर्वीपासूनच अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। शेतीतील मेहनत, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजातील भूमिका या तिन्ही स्तरावर महिला उत्कृष्टपूर्वक काम करत असतात। 4 दिवसापूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सादर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं होतं। आणि सुनेत्रा पवार यांनी यावेळी राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला। या वर्षीचं महिला वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या कल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत। महायुती सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्टेशन या ठिकाणी रेल्वे मार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी ही यंत्रणा उभार केलेली आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने 51 भरोसा सेल कार्यान्वित केले असून त्यामार्फत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे। सभापती महोदय, राज्य परिवहन महामंडळात मार्फत बस स्थानकांवर CCTV प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस विभागास CCTV फुटेज उपलब्ध होणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे। तसेच सन्माननीय सदस्य श्रीमती चित्राताई वाघ यांनी महिलांविषयी समाजाच्या मानसिकतेत
बदल होण्याची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे. शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनानं महिला शासकीय कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे. त्यानुसार महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा देण्यात येते. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कर्मचारी महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मिळते. गरज भासली तर ही रजा 1 वर्षापर्यंत वाढवून मिळू शकते. कोणत्याही मेडिकल प्रमाणपत्राशिवाय शासकीय महिला कर्मचाऱ्यांना ही रजा मिळते. याशिवाय मातृत्व सन्मानासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांना गिफ्ट दिले. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना सुनेत्रा पवार यांनी महिला दिनाचं खास गिफ्ट दिले. महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा हे धोरण राबवलं जाणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली, लवकर या लवकर जा अशी सवलत देण्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिट आधी कामकाज सुरू केलं तितकीच मिनिट त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची मुभा असेल. 30 मिनिटांची ही सवलत असेल. गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठीचा राज्य सरकारचा हा प्रयत्न असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राची ही भूमी स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई यांच्यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याने पावन झालेली आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची शासनाची आज घोषणा आपल्यासमोर करते आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला दिनानिमित्त एक निवेदन सादर केलं. यावेळी महिलांसाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या आगामी योजनांबाबत माहिती दिली. राज्य सरकार लवकरच शक्ती कायदा संमत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. महिला सुरक्षेसाठीच्या मुद्द्याकडे राज्य सरकार गांभीर्यानं लक्ष देत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्र सरकारनं महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती कायदा विधेयक प्रस्तावित केले. या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 21 दिवसात तपास, 30 दिवसात खटला चालवून निकाल लावण्याची तरतूद आहे. काही सुधारणांसह हे विधेयक आत्ताच्या अधिवेशनात संमत करून शक्ती कायदा अस्तित्वात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक
राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव व विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन. आणि या सगळ्या संदर्भात सर्वसामान्य महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघूया. पहिल्यांदा मुंबईच्या महिला ह्या कर्मचारी महिला आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करतात आणि मुंबईची रेल्वेतली गर्दी पाहता त्यांनी लवकर येणं आणि लवकर जाणं हा निर्णय खरोखरच चांगला आहे. त्यांच्या महिलांच्या हिताचा आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या हितासाठी हे बरोबर आहे, त्यांच्या सुरक्षितेसाठी पण हा निर्णय बरोबर आहे आणि हा आनंदाचा निर्णय आहे. सुनित्राताई मॅडम या आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना महिलांचे येण्या जाण्याचे दुःख आणि त्यांना कळतंय नोकरी करणाऱ्या महिलांचे जे काही कष्ट आहेत आणि त्या कष्टाला त्यांना सकाळची जी गर्दी टाळण्यासाठी आणि संध्याकाळची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय माझ्या दृष्टीने मला योग्य वाटतो. ज्या ऑफिशियल काम करत असताना त्या महिलांना काही अनुभव काही महिला नसतात, काही नवीन महिला असतात, तर त्या प्रसूतीच्या काळात सुद्धा महिला थांबणार नाहीत. ते नवीन त्या पिरियडमध्ये सुद्धा शिकण्याची त्यांनी म्हणजे प्रयत्न करणार महिला. आणि लहान मुलं असतील, त्यांचं परिवार असतील, घर परपंच हे सांभाळत, कुटुंब सांभाळत, कारण कुटुंबाला पण प्राधान्य दिलं पाहिजे आणि सकाळी आली तर संध्याकाळी महिला सुरक्षित घरी गेली पाहिजे आणि कुटुंब सांभाळत ती महिला नक्कीच यात चांगल्या पद्धतीने काम करेल असं म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आणि आज तो मान त्यांना मिळाला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला मिळाला आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की वहिनींनी महिला उपमुख्यमंत्री म्हणून महिलांसाठी हा निर्णय घेतला की बाबा 6 महिने जिथे आहे की आज प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रस्तुतीमध्ये महिलांना गरोदरामध्ये खूप त्रास होतात, अनेक त्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न त्यांनी समजून घेऊन जो 6 महिने अतिरिक्त जो त्यांनी निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं नक्कीच आम्ही स्वागत करू. आणि ज्या पद्धतीने दादांनी आपले जे आदरणीय दादा होते त्यांनी जे लाडके बहिणींसाठी स्वप्न पाहिले होते ते आज कुठेतरी सुनेत्रा वहिनी स्वप्नात उतरवतात, असं म्हणजे सत्यात उतरवतात असं आम्हाला वाटतं. महिलांना काही आव्हान करायला काही महिलांना एकच आव्हान करेल की ज्या पद्धतीने आज आपल्या महिलांसाठी वहिनींनी सर्व दुःख म्हणजे आज दादांचं जाणं म्हणजे वहिनींसाठी खूप खूप दुःखाचा डोंगर आहे. तर महिलांना एक आव्हान आहे की जसं वहिनी आपल्यासाठी कंबर कसून आज उभा राहिलेला आहे तर तसं आपल्याला वहिनींच्या पाठीमागे आपल्यालाही त्यांची जसे वहिनी साथ देत आहेत सगळ्या महिलांना तर आपल्यालाही त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करू. आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेमध्ये पहिलं भाषण केलं. आपलं पहिलं भाषण संपवताना त्या भावूक झाल्या. बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामरोळी विधान परिषदेमध्ये ऐकवत असताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. या भाषणाच्या शेवटी त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे सभागृहातलीही प्रत्येक व्यक्ती काही काळासाठी स्तब्ध झाली. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूयात असं आवाहन करते आणि आज थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.